चिमण्या गोष्टी। नमस्कार मुलांनो, स्वागत आहे तुमचे चिमण्या गोष्टी मध्ये। आज आपण ऐकणार आहोत पंचतंत्रातील एक अनोखी गोष्ट, सिंधुकाची गोष्ट, सोन्याची विष्ठा। एका उंच डोंगरावर एका मोठ्या झाडावर सिंधुका नावाचा एक विशेष पक्षी राहत होता। तो दिसायला सामान्य होता, पण त्याच्यात एक जादू होती। त्याची विष्ठा जमिनीवर पडल्यावर ती सोन्यामध्ये रूपांतरित व्हायची। हो, खरंच सोन्यामध्ये। एक दिवस एक शिकारी डोंगरावर आला, पण त्याला काहीच सापडत नव्हतं। तो थकून त्या झाडाखाली झोपी गेला। इतक्यात झाडावरून काहीतरी पडलं। टपक! शिकाऱ्याने पाहिलं आणि चकित झाला। ते सोनं होतं। त्याला वाटलं, हा पक्षी सामान्य नाही, मला याला पकडायलाच हवं। सिंधुका काही समजून घेण्याच्या आधी तो सापळ्यात अडकला। शिकारी त्याला पिंजऱ्यात घालून राजाकडे घेऊन गेला। सोनं देणारा पक्षी, याची नीट काळजी घ्या। पण एक मंत्री म्हणाला, राजा हो, एखाद्या पक्षाची विष्ठा सोनं कशी होईल? शिकाऱ्याने फसवणूक केली असेल। राजाने त्याच्या सल्ल्याने शिकाऱ्याला अटक केली आणि पक्षाला सोडून दिलं। सिंधुका जवळच्या दरवाजावर गेला आणि पुन्हा एकदा टपक! सोन्याचा तुकडा जमिनीवर पडला। सगळे अवाक झाले। राजाने पुन्हा तो पक्षी पकडायला सांगितलं, पण तो पळून गेला। पुन्हा अशा चुका करणार नाही असं म्हणत तो दूरवर निघून गेला। या गोष्टीतून शिकायला मिळते की जे अशक्य वाटतं ते सुद्धा नीट तपासा। तर मुलांनो, कशी होती गोष्ट? आवडली ना? चला तर बरं, लगेच पटापट लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।